विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला शाळेमधल्या टीचमेंट ऑनलाईनला आपण सर्कल प्रकरण सुरू केलं होतं. या सर्कल प्रकरणामध्ये काही त्या तासामध्ये काही टेक्निकल माझ्याकडनं कमतरता राहिल्यामुळे तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ या ठिकाणी रेकॉर्ड होऊ शकला नाही. मग आता परत मी पुढचा भाग घेण्यापूर्वी थोडासा धावता आढावा या भागाचा घेऊया. बरीच मुलं पण त्या तासाला ॲबसेंट होती, त्यांनाही समजेल आणि पुढच्या भागाकडे जाऊया. तर तिसरं प्रकरण आपण सर्कल हे सुरू केलेलं आहे असं मी म्हणतो. आता एक्झॅक्टली मागच्या वर्षी सर्कल आणि यावर्षी सर्कल तर जिथं संपलं होतं तिथनं पुढं या ठिकाणी सुरू झालेलं आहे. काय शिकायचं यावर्षी आपल्याला? सर्कल पासिंग थ्रू 1, 2 or 3 पॉईंट्स, टचिंग सर्कल्स, त्यानंतर इन्स्क्राइब्ड अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क, सेकंड टँजेंट अँगल थेरम, सेकंड टँजेंट आर्क ऑफ सर्कल, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल अँड थिअरम्स ऑन इंटरसेक्टिंग कॉर्ड्स. यातला बराचसा भाग हा या ठिकाणी कमी झालेला आहे. कमी झालेला भाग आपण घेणार नाहीये. जरी आता मी तुम्हाला भलं मोठं या ठिकाणी इंडेक्स अनुक्रमणिका या प्रकरणाची सांगितली असली तरी यातला बराचसा भाग कमी आहे. तो भाग काही आपण घेणार नाहीये. जो भाग महत्वाचा आहे, जो भाग परीक्षेला आहे, तो भाग या ठिकाणी घेणार आहे. मी 3 आकृत्या या ठिकाणी फळ्यावर काढून ठेवलेल्या आहेत. पहिल्या आकृतीमध्ये ए आणि बी दोन वेगवेगळी सर्कल या ठिकाणी आहे. आता याच्यावर फक्त फोकस करा. काय केलेलं आहे? एक ठराविक रेडियस घेतलेली आहे, त्यांनी वर्तुळ केंद्र ए घेतलेलं आहे आणि हे सर्कल काढलेलं आहे. नंतर बी साधारणपणे जेवढी ए घेतली तेवढीच घेतलेली आहे आणि बी सेंटर घेऊन वर्तुळ काढलेलं आहे. आता याचा जर विचार केला तर ए डी ही या ठिकाणी वर्तुळाची रेडियस झाली आणि बी ई ही या दुसऱ्या वर्तुळाची या ठिकाणी रेडियस झाली. जर समजा इफ सेगमेंट AD इज इक्वल टू सेगमेंट BE और यालाच आपण असं म्हणूया रेडियस AD इज इक्वल टू रेडियस BE, then we can say that these two circles are congruent circle. म्हणजे आपण यांना या ठिकाणी कॉन्ग्रंट सर्कल कधी म्हणू शकतो तर त्याचा विचार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेला त्या ठिकाणी सांगता येते की ज्यावेळेला दोन रेडियसची जेव्हा दोन रेडियस दिलेल्या या समान मापाच्या असतात वर्तुळाच्या त्यावेळेला आपण म्हणू शकतो की ते सर्कल्स ती सर्कल्स या ठिकाणी कॉन्ग्रंट सर्कल्स असतात. म्हणजेच AD आणि BE याचं माप जर सारखं आलं म्हणजेच रेडियस AD जर रेडियस BE इतकी असेल तर सर्कल A अँड सर्कल B आर सेट टू बी कॉन्ग्रंट सर्कल. म्हणजे कंडिशन काय झाली? ही बाजू म्हणजे थोडक्यात बाजू म्हणण्यापेक्षा रेडियस म्हणूया आणि ही रेडियस ही सारखी असणं गरजेचं आहे. त्यावेळेला आपण त्या दोन सर्कलला कॉन्ग्रंट सर्कल असं या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर आता फोकस दुसऱ्या आकृतीवर करा. दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी आपण सर्कल काढलेलं आहे. त्यामध्ये एकच वर्तुळ केंद्र घेतलेलं आहे AD ही त्याची त्रिज्या झाली. परत वर्तुळ केंद्र A कायम ठेवलेलं आहे आणि AE ही त्याची त्रिज्या झालेली आहे. इथे एक गोष्ट आपल्या लक्षात येईल, वर्तुळ केंद्र आपण कुठेही बदललेलं नाही, फक्त या ठिकाणी आपल्याला रेडियस बदललेली आढळून येते. अशा प्रकारची जी सर्कल्स असतात याला कॉन्सेंट्रिक सर्कल्स असं म्हणतात. कॉन म्हणजे कॉमन सेंटर असणारी सर्कल्स. मग इथे किती काढू शकतो आपण सर्कल असंख्य काढू शकतो. म्हणजे अजून एक काढू शकतो, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, या सगळ्या सर्कलना या ठिकाणी कॉन्सेंट्रिक सर्कल्स असं म्हणतात. आणि ह्यांच्यामधली सिमिलॅरिटी किंवा सारखेपणा काय आहे तर या प्रत्येकाचा सेंटर हा कायम आहे आणि रेडियस ही वाढत किंवा कमी गेलेली आपल्याला आढळून येते. त्यानंतर पुढचा जो आकृती आहे ती आकृती या ठिकाणी आपण पाहूया. इंटरसेक्टिंग सर्कल्स याचा आपल्याला पुढे अभ्यास अजून करायचा. काय केलेलं आहे? ए नावाचं एक वर्तुळ आहे, त्याची AD ही त्रिज्या आहे. बी नावाचं एक वर्तुळ आहे, त्याची BE ही त्रिज्या आहे आणि ही दोन्ही वर्तुळ या ठिकाणी एकमेकांना 2 पॉइंट मध्ये या ठिकाणी X आणि Y याच्यामध्ये छेदलेले आपल्याला दिसतात. यांना इंटरसेक्टिंग सर्कल्स असं म्हणलेलं आहे. मग आता इथे लक्षात घ्या की AD आणि BE या रेडियस भिन्न असू शकतील किंवा AD आणि BE या रेडियस सारख्या असू शकतील. परंतु ज्या वेळेला दोन सर्कल्स एकमेकांना या ठिकाणी दोन बिंदू छेदतात त्यांना इंटरसेक्टिंग सर्कल्स असं म्हणतात. इट इज नॉट नेसेसरी दॅट रेडियस ऑफ बोथ सर्कल मस्ट बी सेम. काही गरज नाहीये रेडियस ऑफ सर्कल ही भिन्न असली तरी सुद्धा चालू शकते, ती सारखी असलीच पाहिजे असं आपल्याला सांगता येत नाही.
हा 3 भाग या ठिकाणी, हे 3 या ठिकाणी सर्कलचे प्रकार आपल्याला कॉन्व्हर्जंट सर्कल, कॉन्सेंट्रिक सर्कल आणि इंटरसेक्टिंग सर्कल हे इथनं पुढच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. परत एकदा रिपीट करतो, ज्या वेळेला दिलेल्या 2 सर्कलची रेडियस सारखी असते त्यावेळेला त्याला कॉन्व्हर्जंट सर्कल्स म्हणतात. दिलेल्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त सर्कलचा सेंटर हा कॉमन असेल तर त्याला कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणतात. आणि दिलेली 2 सर्कल जर एकमेकांना या पद्धतीने 2 बिंदूमध्ये छेदत असतील तर त्यांना इंटरसेक्टिंग सर्कल्स असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने या 3 आकृत्या परीक्षेच्या दृष्टीने आणि अभ्यासाच्या दृष्टीने आपल्याला महत्वाच्या सांगता येतात. ओके, ऍक्टिव्हिटी 1 अतिशय महत्वाची असणारी ऍक्टिव्हिटी. आता या ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याला कॉर्ड म्हणजे काय हे माहित असणं आवश्यक आहे. रिकॉल प्रॉपर्टीज ऑफ द कॉर्ड स्टडीड इन अ प्रिव्हियस स्टँडर्ड अँड परफॉर्म दिस ऍक्टिव्हिटी बाय बिलो. काय दिलेली ऍक्टिव्हिटी? कॉर्डची डेफिनेशन या ठिकाणी आपल्याला सांगता येते की वर्तुळावरील कोणत्याही 2 बिंदूंना जोडणारा सेगमेंट जो असतो त्याला आपण कॉर्ड असं म्हणतो. वर्तुळावरील समजा हे वर्तुळ आहे, या वर्तुळावरील त्याचं सेंटर सी दिलेलं आहे, हा एक बिंदू आणि हा एक बिंदू, याला नाव ए दिलेलं आहे, याला नाव बी दिलेलं आहे, ए आणि बी. वर्तुळावरील 2 बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला या ठिकाणी कॉर्ड असं म्हटलं जातं. सेगमेंट जॉईन 2 पॉइंट्स ऑन द सर्कल इज कॉल्ड एज द कॉर्ड ऑफ द सर्कल. तर कॉर्ड म्हणजे काय माहिती झालं. या कॉर्डच्या प्रॉपर्टीज आपण मागच्या इयत्तेमध्ये आणि सेतू अभ्यासक्रमामध्ये पाहिलेल्या आहेत. त्यातली महत्वाची प्रॉपर्टी आपल्याला सांगता येते की सेंटर पासून कॉर्डवर जर समजा लंब टाकलेला असेल तर तो कॉर्डचे 2 सारखे भाग करतो. इट इज द परपेंडिक्युलर ऑन अ लाईन. सेंटर पासून टाकलेला लंब हा कॉर्डवर परपेंडिक्युलर असतो. ही प्रॉपर्टी या ठिकाणी आपल्याला वापरायची. आता या ठिकाणी गणित सोडवायचे पण ते वेगळ्या पद्धतीने सोडवायचे. कशा पद्धतीने सोडवायचे त्याचा विचार करूया. काय म्हणताय ते? रिकॉल अँड राईट थेरम अँड प्रॉपर्टीज विच आर युजफुल टू फाइंड द सोल्युशन ऑफ द अबव प्रॉब्लेम. हे सोल्युशन मिळवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रॉपर्टीजचा विचार करायचा आहे त्याचा पहिल्यांदा विचार या ठिकाणी करायला सांगितलेले आहेत. आणि 1, 2, 3 आकडे त्यांनी दिलेले आहेत. सुरुवात दिलेली आहे द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू कॉर्ड. सेंटर ऑफ द सर्कल टू कॉर्ड बायसेक्ट इट. ही एक प्रॉपर्टी आपण यूज करणार आहोत. म्हणजे CF या ठिकाणी DE चा 2 भागात रूपांतर करते. म्हणजे DF ची किंमत ही 1/2 DE इतकी येते. हा झाला पहिला थेरम किंवा पहिली प्रॉपर्टी या ठिकाणी आपण वापरतोय. दुसरी प्रॉपर्टी, आता थोडस गणिताकडे लक्ष दिलं. इन द फिगर DE is the chord, CF is perpendicular on DE, diameter is a 20 centimeter, diameter of the circle is a 20 centimeter. आपण खूप अगोदरपासून पाहिलेलं आहे की रेडियस इज गिवन ॲज रेडियस इज इक्वल टू 1/2 डायमीटर. म्हणजे ही एक प्रॉपर्टी किंवा थेरम म्हणता येणार नाही पण प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी वापरायची. सो रेडियस इज इक्वल टू 1/2 डायमीटर. ओके, ही दुसरी प्रॉपर्टी या ठिकाणी आपण वापरली. तिसरा एक आकडा दिलेला आहे. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं आहे, डायमीटर दिलेलं आहे. म्हणजे डायमीटर वरून आपण डायमीटर किती दिलेलं आहे आपल्याला 20 दिलेलं आहे. सो रेडियस इज इक्वल टू 1/2 इंटू 20 इज इक्वल टू 10. म्हणजे रेडियस 10 झाली. म्हणजे मी जर समजा कन्स्ट्रक्शन केलं आणि C आणि D जर जोडून घेतली तर CD ही रेडियस झाली, ही 10 सेंटीमीटर झाली. ओके, त्यानंतर काय दिलेले, कॉर्डची लांबी दिलेली आहे. डायमीटर DE कॉर्ड दिलेला आहे 16 पूर्ण सेंटीमीटर. आता आपण थेरम वापरला तर परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम, हा परपेंडिक्युलर दिलेला आहे. ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू कॉर्ड बायसेक्टेड. म्हणजे हा 8 भाग झाला, हा 8 भाग झाला. ओके, आपल्याला विचारलंय काय, टू फाइंड CF, अंतर विचारले. मग हे अंतर मिळवण्यासाठी हा राईट अँगल ट्रायंगल झाला. म्हणजे पायथागोरस थेरम या ठिकाणी वापरणार. DC स्क्वेअर किंवा CD स्क्वेअर इज इक्वल टू CF स्क्वेअर प्लस DF स्क्वेअर आणि त्यावरून या ठिकाणी CF ची किंमत काढणार. म्हणजे या ठिकाणी आपण तिसरा भाग जो वापरणार आहे तो पायथागोरस थेरम. तर अशा पद्धतीने हे 3 थेरम या ठिकाणी आपण वापरणार आहोत. म्हणजे पहिला आकडा द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू कॉर्ड बायसेक्ट इट किंवा बायसेक्ट द कॉर्ड, रेडियस इज इक्वल टू 1/2 डायमीटर अँड थर्ड वन पायथागोरस थेरम. हे 3 थेरम वापरून या ठिकाणी आपण उत्तर मिळवणार आहोत. आता लक्ष द्या की एक्झॅक्ट गणित कसं सोडवायचे, कारण हे 3 थेरम पहिल्यांदा आपण वापरले किंवा प्रॉपर्टीज वापरले असं म्हणूया. आता या ठिकाणी ऍज CF
is perpendicular on a DE. We know that perpendicular drawn from center of the circle to chord bisect the chord. ओके, मग याचा उपयोग करून आपण काय करता येईल या ठिकाणी नेक्स्ट लाईन. बट काय दिलेलं आहे आपल्याला, DE is equal to 16 which is given. So आपल्याला किंमत कशाची काढायची, DF is equal to 1/2 DE theorem. ओके, 1/2 into DE 16 16. DF is equal to 8 सेंटीमीटर. जी किंमत आपल्याला पाहिजे ती आपण या ठिकाणी मिळवली. DF is equal to 8 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, also diameter of a circle is equal to किती दिलेलं आहे, 20 सेंटीमीटर. बट रेडियस इज इक्वल टू, आपल्याला डायमीटरचा काय उपयोग नाही, रेडियस पाहिजे. रेडियस इज इक्वल टू 1/2 into diameter is equal to 1/2 into 20, 10 सेंटीमीटर रेडियस आहे. ही दुसरी किंमत की जी आपल्याला पाहिजे. त्यानंतर आता आपण काय करणार आहोत, कन्स्ट्रक्शन करणार आहोत. जॉईन पॉइंट C and D पॉइंट जोडून घे ना. आता बाकीच काय लिहायची गरज नाही, कारण CF परपेंडिक्युलर ऑन D घेतलेला आहे. इन अ राईट अँगल ट्रायंगल कोणता, CFD बाय पायथागोरस थेरम. DC square is equal to DF square plus CF square. आपल्याला CF ची किंमत विचारलेली ती तशीच दिली. DC 10, रेडियस 10 आहे, 10चा वर्ग बरोबर. DF या ठिकाणी 8चा वर्ग प्लस CF स्क्वेअर 10चा वर्ग 100 बरोबर 8चा वर्ग 64 अधिक CF वर्ग एका बाजूला ठेवा, 100 वजा 64. So CF square is equal to 36 and therefore CF is equal to 6 सेंटीमीटर. आणि हेच उत्तर या ठिकाणी आपल्याला पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये विचारलेलं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही पूर्ण ऍक्टिव्हिटी अगदी पॉइंट टू पॉइंट या पद्धतीने सोडवता येऊ शकते. सेकंड, तीच ऍक्टिव्हिटी मगासारखीच फक्त थोडंसं बदललेली. काय केलेलं आहे, इन द फिगर QR is the chord, P is the midpoint of the chord, QR is equal to 24, OP is equal to 10. We have to find the radius, that is QR or OR. म्हणजे या ठिकाणी मी हे जोडून घेतोय, कन्स्ट्रक्शन करून घेतो QR. आता परत या ठिकाणी आपल्याला 3 गोष्टी कोणत्या प्रॉपर्टीज वापरल्या ते या ठिकाणी लिहायचे. टू फाइंड द सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम राइट द थेरम्स दॅट आर यूज्ड इन द प्रॉब्लेम. पहिला, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. किंवा या ठिकाणी आपल्याला असंही म्हणता येईल की OP परपेंडिक्युलर ऑन QR. वर्तुळाच्या केंद्रापासून वर्तुळावर जर लंब टाकला तर तो लंब त्या असणाऱ्या कॉर्डला दुभागतो. हा थेरम या ठिकाणी आपण वापरू शकतो. किंवा परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, जो मगाशी आपण या ठिकाणी वापरला तोच या ठिकाणी वापरू शकतो. आणि दुसरा महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला वापरता येऊ शकते ती म्हणजे की सेंटर आणि कॉर्डचा मध्यबिंदू. बघा नीट लक्षात घ्या, सेंटर आणि कॉर्डचा मध्यबिंदू P ह्यांना जोडणारी रेषा ही या ठिकाणी या कॉर्डला काय असते, परपेंडिक्युलर असते. दोन्ही थेरम या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. या ठिकाणी सेंटर
लाईन किंवा द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ द सर्कल and midpoint of the chord is perpendicular on chord. That is, आता आकृतीचं जर विचारलं तर सेगमेंट जॉइनिंग द सेंटर O and midpoint of the chord, कारण काय दिलेलं आहे, P is the midpoint दिलेलं आहे, OP is perpendicular on chord QR. That is, OP is perpendicular on QR. आणि या ठिकाणी मिड पॉइंट असल्यामुळे हे अंतर 12 होणार, हे अंतर 12 होणार. म्हणजे दुसरा थेरम आपण कोणता वापरणार आहे, मिड पॉइंट थेरम. हा दुसरा थेरम या ठिकाणी आपण वापरणार. आणि तिसरं काय विचारते आपल्याला या ठिकाणी, फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. रेडियस काढण्यासाठी आपल्याला पायथागोरसचा थेरम या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. त्यामुळे पायथागोरस थेरम या ठिकाणी आपण वापरणार आहोत. आता परत या ठिकाणी हे 3 गोष्टी लिहिल्यानंतर गणित सोडवायचं. As O is the center of the circle and P is the midpoint of chord, it is given. Therefore OP is perpendicular on QR. Next या ठिकाणी आता also QP is equal to 1/2 QR, which is equal to 1/2 into QR. किती दिलेले आहे, 24, 2 12 24, and therefore QR is equal to 12. आता इथे कोणते युनिट दिलेले नाही त्यामुळे लिहायची गरज नाही आहे. Also काय दिलेले आपल्याला, OP is equal to 10. इथे दिलेलं आहे, खरं एका ठिकाणी विसरले त्यांच्याकडनं, सेंटीमीटर घ्या, इथं पण सेंटीमीटर घ्या, इथं पण सेंटीमीटर घ्या, काय हरकत नाही. कारण एका ठिकाणी त्यांनी दिलेले आपल्याला नाही, कुठंच दिलेलं नाही, नको घ्यायला नको, कुठंच दिलेलं नाही, माझ्याकडनं चुकून लिहिलं गेलं, सेंटीमीटर नकोच लिहायला, फक्त युनिट लिहा. आता काय काय झालं इथं, OP 10 झालं, QR 12 झालं. ओके, नाव बाय युझिंग QOP, therefore in a right angle triangle OPQ by Pythagoras theorem OQ square is equal to OP square plus QP square. ओके, या पद्धतीने पायथागोरस थेरम या ठिकाणी आपण लिहिला. किमती मांडूया. या ठिकाणी OQ आपल्याला काढायचे इज इक्वल टू OP 10चा वर्ग अधिक QP 12चा वर्ग, बरोबर 10चा वर्ग 100 अधिक 12चा वर्ग 144 बरोबर 244. ही किंमत कशी झाली, OQ स्क्वेअर आहे. आता एक तर अशीच ठेवा, नसेल तर या ठिकाणी 244 गुणिले 2 गुणिले 1 122, 2 गुणिले 6 गुणिले 1, आता 61 दोन्ही 222, 122 दोन्ही 200, ह्याच्या पुढे आपल्याला भाग पडत नाही आहे. त्यामुळे OQ स्क्वेअर इज इक्वल टू 4 गुणिले 61. सो OQ इज इक्वल टू 4चं वर्गमूळ 2, 61चं वर्गमुळात 61. सो OQ इज इक्वल टू 2 इंटू रूट 61. परंतु OQ काय, रेडियस. सो रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू 2 इंटू रूट 61 आणि हे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळतं. तर या पद्धतीने हा प्रश्न पण आपल्याला महत्त्वाचा सांगता येतो. ऍक्टिव्हिटी 3 काय दिले बघा, इन द adjoining figure M is the center of the circle. Segment AB is the diameter दिलेलं आहे, मध्य वर्तुळाच्या केंद्रातनं जातो म्हणून हा डायमीटर झाला. MS perpendicular on AD, MT perpendicular on AC, DAB हा कोन आणि
CAB हा कोन एकरूप दिलेला आहे. We have to prove that chord AD is congruent with chord AC. AD आणि AC हे chord हे एकरूप आहेत असं सांगितलेलं आहे. आणि उत्तर देताना काय काय विचार करायला सांगितलंय. टू सॉल्व द प्रॉब्लेम विच ऑफ द फॉलोइंग थेरम्स will you use? The chords which are equidistant from the center are equal in length. Congruent chords of the circle are equidistant from the center. Which of the following test of congruence of the triangle will be useful? SAS, ASA, SSS, and fourth AAS or hypotenuse side test. Using appropriate test and theorem, write the proof of the above example. आता या ठिकाणी पहिली महत्वाची गोष्ट आपल्याला काय काय गोष्टी यातल्या थेरम्स वापरायचे. तर पहिला द कॉर्ड्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर विच आर इक्विडिस्टन्स म्हणजे आता आपल्याला MS आणि MT हे अंतर सारखं असं आहे असं जर सिद्ध केलं तर ते कॉर्ड AD आणि AC या एकरूप सांगते. म्हणजे पहिला थेरम आपण या ठिकाणी वापरणार आहोत. दुसरा कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ द सर्कल आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर हा त्याचा कॉन्व्हर्स झाला त्याचा वापर करणार नाही. आणि त्याच्यानंतर आता एक गोष्ट लक्षात घ्या की टेस्ट कोणते वापरणार आहे. तर आता बघा हा कोन आणि हा कोन एकरूप आहे हा कोन आणि हा कोन एकरूप आहे हे दोन्ही 90 आहेत हे दिलेले आहेत ऑलरेडी. आणि AM बाजू दोन्ही त्रिकोणातली म्हणजे जर समजा मी ASM आणि ATM हे दोन ट्रायंगल या ठिकाणी मानले तर या ठिकाणी दिलेला कोन कोणता DAB आणि CAB एकरूप आहेत. मी SAM आणि TAM घेऊ शकतो कारण एकच कोन आहेत नाव वेगळे आहेत. याशिवाय MST आणि MTA हे दोन्ही एकरूप आहेत कारण ईच ऑफ 90 डिग्री आणि AM ही दोन्ही मधली कॉमन साइड झाली म्हणजे या ठिकाणी मी AAS हा कोन आणि ही बाजू त्यांच्याशी संपर्क नसणारी बाजू या पद्धतीने जर एका त्रिकोणाचे असतील दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूशी एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण AAS अँगल साइड टेस्ट नुसार एकरूप असतात. आणि त्याच्यावरून मग मी कॉर्ड AD आणि कॉर्ड या ठिकाणी AC एकरूप आहेत हे दाखवणार आहे. मग आता हे दाखवण्यासाठी टू प्रूव्ह बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. टू प्रूव्ह कॉर्ड AD इज कॉन्ग्रुएंट विथ कॉर्ड AC हेच महत्वाचं आहे हे प्रूव्ह करायचं. मी दोन त्रिकोण या ठिकाणी निश्चित करतोय. कोणते दोन त्रिकोण या ठिकाणी SAM ट्रायंगल SAM in a triangle SAM and triangle TAM या दोन ट्रायंगलचा जर विचार केला किंवा या दोन ट्रायंगलचा जर आपण या ठिकाणी घेतलं तर SAM अँगल SAM is congruent with angle SAM. TAM आणि याला आधार या ठिकाणी मी देऊ शकतो. तो आधार म्हणजे DAB अँगल DAB is congruent with angle CAB. बघा लक्ष द्या नीट. DAB हा कोन आणि हा कोन एकरूप दिलेला आहे. याच कोनावर समजा इथं जर मी घेतलं A'(S')D आणि A'(T')C तर मी छोटासा मोठा घेण्यापेक्षा DAB घेण्यापेक्षा मी SAM घेतला आणि इथं काय घेतला CAB घेण्याच्या ऐवजी TAM घेतला म्हणून हे दोन त्रिकोण एकरूप झाले. याला कारण की ह्याचा जो मोठा भाऊ आहे हे दोन मोठे भाऊ सारखे आहेत म्हणून हे लहान भाऊ सुद्धा आपल्याला सारखे सांगता येतात. नंतर आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी विचार जर केला तर अँगल ASM is congruent with angle ASM. ATM each of 90 degree हा कोन आणि हा कोन 90 डिग्री म्हणून एकरूप आपण दाखवू शकतो. Also segment AM is congruent with segment AM common side आणि म्हणून या ठिकाणी therefore ट्रायंगल कोणता घेतलेला आहे SAM is congruent with triangle TAM by angle side test. एकदा का दोन त्रिकोण एकरूप झाले की त्याच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व बाजू
आणि सर्व कोण एकरूप होतात. म्हणून या ठिकाणी सेगमेंट एस इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट AS congruent with segment AT, congruent side of congruent triangle. परंतु but AS is equal to 1/2 AD. 1/2 AD. AS is equal to 1/2 AD. The perpendicular drawn from the center of the circle bisect the chord. And the theorem म्हणा आणि तो theorem तुम्ही लिहा. Perpendicular drawn from the center of the circle टू कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. एस ची किंमत काय झाली 1/2 AD झाली आणि AT ची किंमत काय झाली या ठिकाणी AT इज इक्वल टू 1/2 AC. नेक्स्ट लाईन म्हणजेच आता AS आणि AT सारखे आहेत. दॅट इज सेगमेंट AS इज इक्वल टू सेगमेंट AT. सेगमेंट AS म्हणजे काय या ठिकाणी 1/2 AD इज इक्वल टू 1/2 AC. 1/2 कॅन्सल झाले परंतु AD काय आहे कॉर्ड आहे. सो कॉर्ड AD इज इक्वल टू कॉर्ड AC. दॅट इज कॉर्ड AD इज कॉन्ग्रुएंट विथ कॉर्ड AC and that is we have to prove here. हेच प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या 3 ऍक्टिव्हिटी की ज्या लेटेस्ट रिकॉल म्हणून होत्या आणि आपण सेतू पाठवले या सगळ्या घेतल्या होत्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. सर्कल पासिंग थ्रू 1, 2 and 3 पॉइंट्स. सर्कल पासिंग थ्रू पॉइंट हा पॉइंट दिलेला आहे A आणि या पॉइंट मधून किती वर्तुळ जातात याचं विचारलेलं आहे. तर आता हा पॉइंट दिलेला आहे. मग समजा या पद्धतीने एक सर्कल गेलं, या पद्धतीने दुसरं सर्कल गेलं, या पद्धतीने तिसरं सर्कल गेलं, या पद्धतीने चौथं सर्कल गेलं. म्हणजेच आपल्याला सांगता येते पहिला मुद्दा फ्रॉम वन पॉइंट इन्फानाइट number of circles पास. एका बिंदूतून असंख्य वर्तुळ आपण काढू शकतो. मी तुम्हाला दाखवलंय. तुम्ही घरी सहज बसल्या बसल्या A पॉइंट घ्या आणि यातून किती वर्तुळ आपल्याला काढता येईल. A हा सेंटर घ्यायचा नाही आहे, A हा पॉइंट घ्यायचा आहे आणि वेगवेगळे सेंटर्स तयार करायची आणि फक्त काळजी घ्यायची की ते वर्तुळ तुम्ही घेतलेली जी वेगवेगळी सेंटर्स आहेत त्या सेंटर मधून काढलेलं वर्तुळ हे या A बिंदूतून गेलं पाहिजे. तर पहिला पॉइंट क्लिअर या ठिकाणी होतो की इन्फानाइट नंबर ऑफ सर्कल पासिंग थ्रू 1 पॉइंट. हा एक भाग झाला. दुसरा जर समजा या ठिकाणी मी 2 बिंदू घेतले, 2 A आणि B हे 2 बिंदू घेतले. सेंटर म्हणत नाही मी, बिंदू म्हणतोय. तर 2 बिंदूतून किती वर्तुळ काढता येतील तर याचा विचार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला असं सांगितलंय की या ठिकाणी ड्रॉ सेगमेंट AB, ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ AB. ह्याचा जर परपेंडिक्युलर आपल्याला माहिती आहे प्रोसिजर. कंपास घ्यायचा, ABचं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, या बाजूला एक कंस काढायचा, या बाजूला एक कंस काढायचं. आता कंपासचं लोखंडी टोक B वर ठेवायचं, याला छेदणारा आणि याला छेदणारा माप कायम ठेवून या ठिकाणी पहिल्या वर्तुळ कंसाला छेदणारे दुसरे वर्तुळ कंस काढायचे आणि त्यातून एक रेषा काढायची. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला. आता एक लक्षात घ्या, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर M हा साधारणपणे मिड पॉइंट असतो आणि मिड पॉइंट असल्यामुळे AM आणि MB अंतर सारखं म्हणजे M बिंदू पासून A आणि B बिंदू हे समदूर अंतरावर असतात, इक्वी डिस्टन्सवर असतात. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला सांगता येते की हा काय झाला. मग आता जर इथं म्हणजे थोडक्यात असं लक्षात घ्या ना की AM आणि MB या वर्तुळाचे त्रिज्या झाल्या, AB हा डायमीटर झाला. मग M वर जर लोखंडी टोक ठेवलं तर या पद्धतीने एक वर्तुळ आपल्याला काढता येईल. मग आता नुसतं M वर ठेवून चालणार नाही. इथं मी गेलो, समजा N बिंदू असेल, तुम्ही काढून बघू शकता. इथं ठेवलं, हे बिंदू घेऊन अजून एक वर्तुळ काढता येईल. समजा खाली गेलो, समजा P बिंदू घेतला, हे P बिंदू ऍज अ सेंटर घेऊन आणि AB मधून जाणारे 2 बिंदू काढता येईल का काढता येतात. म्हणजे या ठिकाणी सांगता येतं फ्रॉम given 2 points infinite number of circles passing
सर्कल्स पास. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर ऍक्टिव्हिटी पान नंबर 49 वरची तुम्ही करून पाहू शकता. इन्फायनाईट नंबर ऑफ सर्कल पासिंग म्हणजे एका बिंदूतून असंख्य वर्तुळ जातात, दोन बिंदूतून सुद्धा असंख्य वर्तुळ आपल्याला काढता येतात, कारण हे काय झालं, सेंटरचं स्थान झालं. आणि हे पकडून AB मधून तुम्ही असंख्य वर्तुळ या ठिकाणी काढू शकता. आता राहिला प्रश्न तो 3 बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाचा. आता इथं एक महत्वाचा प्रश्न आहे की 3 बिंदू कसे घ्यायचे. जर 3 बिंदू कोलिनियर घेतले, या पद्धतीने A, या पद्धतीने B आणि या पद्धतीने C, ABC, तर कोलिनियर बिंदूतून वर्तुळ जाऊ शकत नाही. कोलिनियर पॉइंट्स मधून वर्तुळ या तिन्ही बरं का, म्हणजे A, B आणि C मधून जाणारं एकही वर्तुळ, पण हे कसे बिंदू आहेत, कोलिनियर बिंदू आहेत, एक रेषीय बिंदू आहेत, त्यातून जाणारं एकही वर्तुळ आपल्याला काढता येत नाही. म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी नील झाला. आता दुसरा ऑप्शन आहे की कोलिनियर नसतील, नॉन कोलिनियर पॉइंट असतील. तर समजा इथं A असेल, इथं B असेल आणि इथं C असेल, हे 3 नॉन कोलिनियर पॉइंट आहेत. आणि या 3 बिंदूतून जाणारं वर्तुळ, येस देयर इज अ सर्कल पासिंग थ्रू दीज 3 पॉइंट्स. कसं, तर या ठिकाणी बघा, मी A टू B जोडतो, B टू C जोडतो आणि A टू C जोडतो. हा झाला ट्रायंगल. आपण मागच्या वर्षीच्या जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये त्रिकोणाच्या 3 शिरोबिंदू मधून जाणारं वर्तुळ या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आणि त्याचा आधार घेऊन या ठिकाणी मग आपण याची अँगल बायसेक्टर काढले होते. आणि अँगल बायसेक्टर ज्या एका बिंदूत छेदतात तो बिंदू ऍज अ सेंटर धरून आणि त्या ठिकाणी परपेंडिक्युलर डिस्टन्स ऍज अ रेडियस मानून या 3 बिंदूतून जाणारं वर्तुळ आपण काढलेलं होतं. म्हणजे काय लक्षात ठेवायचं या ठिकाणी, पहिला मुद्दा, इन्फायनाईट सर्कल पास थ्रू 1 पॉइंट, infinite circle pass through 2 points. There is a unique circle, unique or only one circle passing through 3 non-collinear points, and no circle can pass through 3 collinear points. हे चारही मुद्दे ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून या ठिकाणी मी समजावून सांगितलेले आहेत. अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि याच्यानंतर आपण जाणार आहोत तर सिकँड आणि टँजेंट याच्याकडे जाणार आहोत आणि त्याचा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत.